साखर सम्राट कारखाने तोट्यात असल्याचं सांगतात, मग एक कारखानदार जादा साखर कारखाने कसे काढतात? कारखान्याचे अर्थकारण शेतकऱ्यांना सांगू नका. ज्या कारखान्यांची एफआरपी 3400च्या वर आहे त्यांनी एफआरपीवर 100 रुपये अधिक दर द्यावा. याचा निर्णय 12 नोव्हेंबरपर्यंत द्या. जे दर देणार नाहीत त्यांचा कारखाना बंद पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सभेत दिलाय. बुधगाव येथे ऊस दर आणि शक्तीपीठ महामार्ग याबाबत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राजू शेट्टी बोलत होते. यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, जिल्हा प्रमुख महेश खराडे, संदीप राजोबा, संजय वेले, विक्रम पाटील, प्रवीण पाटील आदी जण उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे 20 लाखाचे नुकसान झाले त्यांना 18,000ची मदत मिळाली. ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही तर काय. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दर द्यायला परवडतो, मग सांगली जिल्ह्यात काय अडचण आहे? दरासंदर्भात दिनांक 12 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून त्यानंतर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आलाय. 12 तारखेपर्यंत ऊस दरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुदत मागितलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक साधारणपणे एक मसुदा तयार केलेला आहे. 3400 रुपये एफआरपी ज्यांची बसते किंवा त्याच्यापेक्षा कमी बसते त्यांनी किमान 3500 रुपये पहिली उचल द्यावी आणि ज्यांची एफआरपी 3400पेक्षा जास्त बसते त्यांनी एफआरपी अधिक 100 रुपये द्यावी, असा एक मसुदा पुढे आलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतेक साखर कारखान्यांनी तो मान्य केलेला आहे. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांनी सुद्धा मान्य करावा असा मसुदा कालच्या बैठकीमध्ये आम्ही दिलेला होता. त्यावर विचार करण्यासाठी म्हणून त्यांनी 5 दिवसाची मुदत मागितलेली आहे. तो त्यांनी मान्य करावं, अन्यथा सांगली जिल्ह्यातला साखर कारखाने सुद्धा बंद पाडून आम्ही रस्त्याची वरची मानं रोखून धरू.